हाय हॅलो नमस्ते. आज मी एक मस्त अशी व्हेज कोफ्तावाली रेसिपी घेऊन आली आहे. यालाच व्हेज भुनाही म्हणतात किंवा व्हेज मराठा असंही म्हणतात. नाव काहीही असो, टेस्ट मात्र एकदम झकास जमते. सर्वांनी ह्या पद्धतीने व्हेज कोफ्ता नक्की बनवून बघा. ही एक कोफ्ता करी आहे, पण तिला व्हेज भुना असंही म्हणतात. त्यासाठी मी इथे घेतला आहे पत्ताकोबी, त्यानंतर गाजर. ह्या दोन्ही वस्तू, हे फक्त एक गाजर आहे आणि अगदी छोटासा तुकडा पत्ताकोबीचा आहे. ते मी चॉपरला एकदम फाईन चॉप करून घेतलं. त्यानंतर मी इथे उकळत्या पाण्यामध्ये थोडंसं फ्लॉवर ठेवलं होतं. त्याचं मी पाणी काढून टाकलं आणि पाणी निघून जाण्यासाठी त्याला चाळणीमध्ये ठेवलं. इथे मी 50 ग्राम एवढं पनीर ॲड केलं आहे. पनीर मी किसून घेतलं आहे. त्यानंतर मी अद्रक किसून घेतलं होतं. 1.5 इंच एवढं हे अद्रक होतं. नंतर मी यामध्ये फ्लॉवर चॉपरमधून चॉप करून घेतला आहे, ते ॲड केलं 1 वाटी एवढं. त्यानंतर एक मोठा बटाटा बॉईल करून मी किसून ह्यामध्ये ॲड केला. 2 हिरवी मिरची बारीक कट करून टाकली. त्यानंतर ह्यामध्ये मी लाल मिरची पावडर, अगदी थोडीशी हळद आणि होममेड गरम मसाला ॲड केला. त्यानंतर इथे मी कसुरी मेथी आणि धने पावडरही ॲड केलं आणि एक छोटासा चमचा मी ह्यामध्ये जिरे पावडर ॲड केलं. त्यानंतर ह्यामध्ये 1 चमचा एवढा मी चाट मसाला ॲड केला. 2 टेबलस्पून एवढं मी बेसन ॲड केलं आणि 2 टेबलस्पून एवढाच मी मैदा ॲड केला. आणि त्यानंतर हे सगळं मी करून घेतलं. मिक्स अगदी व्यवस्थित मिक्स करायचं. बटाटा आणि पनीरमध्ये जे मॉइश्चर असतं ना, त्यामध्येच एकदम छान हे सगळं मिक्स होतं. आणि आवश्यकतेनुसार, गरजेनुसार तुम्ही ह्यामध्ये बेसन वगैरे आणखी ॲड करू शकता. आणि हे बघा, नंतर हाताला असं थोडंसं तेल लावून घ्यायचं. आणि मी आता बनवून घेणार आहे आपला कोफ्ता. या ठिकाणी मी कोफ्ता ना एअर फ्रायरमध्ये रोस्ट करून घेणार आहे. मी इथे डीप फ्राय किंवा शॅलो फ्रायही करणार नाही. त्यामुळे मी अशी चपटी अशी टिक्की बनवून घेणार आहे. आणि म्हणजे सगळीकडून व्यवस्थित हीट लागून कोफ्ता एकदम छान भाजला जाईल. आणि फक्त 4-5 एवढेच मी रेस्टॉरंट स्टाईल कोफ्ता बनवून घेतले. ते व्यवस्थित भाजले जातील की नाही अशी मला शंका वाटली. त्यामुळे मी इथे अशा दाबून व्यवस्थित टिक्कीज तयार करून घेतल्या. हे बघा, आपले आता हे व्हेज भुनासाठीचा कोफ्ता एकदम रेडी आहे. आणि हे सगळं कुकिंग करत असताना किचनमध्ये 1-1.5 तास तर आरामात जातो. त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवायचं, स्वतःला हायड्रेटेड ठेवायला अजिबात विसरायचं नाही. आता मी ह्या कोफ्तासाठी ग्रेव्ही बनवून घेणार आहे. त्यासाठी मी इथे 3 मध्यम आकाराचे कांदे रफली चॉप करून घेतले, म्हणजे उभे कट करून घेतले आणि एकदम रफली कट केले. मी एका पॅनमध्ये साजूक तूप घेतलं 1 चमचा एवढं कांदा भाजण्यासाठी. आणि हा कांदा यामध्ये मी व्यवस्थित परतवून घेतला. आणि हे बघा, आपला कांदा गुलाबी रंगाचा झाला छान की त्यामध्ये मी काही काजू आणि बदाम ॲड करून फ्राय करून घेतले. आणि फ्लेवरसाठी 2 हिरवी मिरची मी इथे ॲड केल्या आणि हे सर्व मी व्यवस्थित परतवून घेतलं. त्यानंतर मी 2 छोटे टोमॅटोज कट करून ह्यामध्ये ॲड केले आणि टोमॅटोजसुद्धा ह्या सगळ्या मसाल्यासोबत व्यवस्थित परतवून घेतले. आणि हा मसाला थंड होऊ दिला आणि नंतर मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर केला. आता मी आपले जे कोफ्ते बनवले होते ना, ते एअर फ्रायरमध्ये रोस्ट करून घेणार आहे. त्यासाठी मी तेल स्प्रे केलं एअर फ्रायरच्या ट्रेमध्ये. आणि बघा, मी हा कोफ्ता रोस्ट होण्यासाठी ह्यामध्ये ठेवून दिला. इथे मी 190 डिग्री सेल्सिअसला एक 17-18 मिनिट्ससाठी एअर फ्रायरमध्ये कोफ्ता लावला होता. आणि 15 ते 18 मिनिट्समध्ये फक्त हा कोफ्ता रोस्ट होऊन एकदम मस्त रेडी होतो. आता मी ग्रेव्हीसाठी 1 मध्यम आकाराचा कांदा
एकदम बारीक असा चॉप करून घेतला आणि आपला बाकी कांदा टोमॅटोची पेस्टही रेडी करून घेतली. त्यानंतर मी एका पॅनमध्ये 1 चमचा एवढा तेल घेतलं आणि 2 मोठे चमचे एवढं साजूक तूप ॲड केलं. साजूक तुपाने ग्रेव्हीला इतकी मस्त टेस्ट येते ना, एकदम भारी. आणि हे बघा, तूप छान गरम झालं की त्यामध्ये मग मी तमालपत्र ॲड केलं. तमालपत्र फ्राय झालं की जो कांदा फाईन चॉप करून घेतला होता तो मी ह्यामध्ये ॲड केला आणि अगदी थोडंसं मीठ टाकून कांदा छान फ्राय करून घेतला. त्यानंतर ह्यामध्ये मी पावडर्ड मसाले ॲड केले, जसे की 2 मोठे चमचे एवढं काश्मीरी लाल मिरची पावडर, अगदी थोडीशी हळद, हे आहे धने पावडर. त्यानंतर मी ॲड केली कसुरी मेथी आणि हे सगळं मस्त असं व्यवस्थित तेलामध्ये कांद्यासोबत फ्राय करून घेतलं. कलर बघा किती छान आला आहे. आणि मग त्यानंतर मी जे कांदा टोमॅटोची पेस्ट बनवून घेतली होती ना, ती ह्यामध्ये ॲड केली आणि ती पेस्टही अगदी व्यवस्थित परतवून घेतली. आणि नंतर त्यामध्ये मी होममेड गरम मसाला जवळजवळ 2.5 चमचे एवढा ॲड केला. आणि त्यानंतर मिक्सर जार धुवून त्यामध्ये मी पाणी ॲड केलं आणि आवश्यकतेनुसार मीठही ॲड केलं. आणि ग्रेव्ही छान बॉईल होण्यासाठी मी यामध्ये जवळजवळ अर्धा ग्लास एवढं उकळतं पाणी ॲड केलं. त्यानंतर 1 टेबलस्पून एवढी घरातीलच फ्रेश मिल्क क्रीम ॲड केली आणि त्यानंतर 1 टेबलस्पून एवढंच मी बटरही ॲड केलं आणि हे सगळं मस्त उकळू दिलं. ग्रेव्ही एकदम रेडी आहे. थोड्या वेळातच ग्रेव्ही एकदम छान सेट होते. हे बघा, आपला एअर फ्राय केलेला कोफ्ताही रेडी आहे. ग्रेव्हीमध्ये मी वरून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर ॲड केली. हे बघा, ग्रेव्हीचा थिकनेस किती छान होता. असा थिकनेस असेल तर टेस्टही एकदम मस्त लागते. हे बघा, ग्रेव्ही आता छान सेट झाली आहे. मी तिचं आता प्लेटिंग करून घेणार आहे. अगोदर मी एक प्लेट घेऊन त्यामध्ये खाली ग्रेव्ही ॲड केली. अशी मस्त सेट झाली होती ग्रेव्ही. त्यानंतर ग्रेव्ही घेतल्यानंतर मी यामध्ये कोफ्ता ॲड केला. आता मी इथे 4 कोफ्ता ठेवून घेणार आहे. हे बघा, इतकं टेस्टी बनलं होतं ना हे सगळं. साऊची पुन्हा मला आज कॉम्प्लिमेंट होती, मम्मा तू वेडी आहेस, मम्मा तू क्रेझी आहेस कुकिंगबद्दल. इतकं छान वाटतं ना हे सगळं ऐकून. आणि नवऱ्याने तर इथे एका स्टार हॉटेलच्या कोफ्ता करीची ह्याला उपमा दिली आणि अगदी तशीच ही कोफ्ता करी बनली आहे अशी कॉम्प्लिमेंट मिळाली. खरंच खूप टेस्टी बनते ही रेसिपी. सगळ्यांनी ह्या प्रकारे नक्की ही रेसिपी ट्राय करा. आणि नंतर बघा, मी कोफ्तावर छान गरमागरम ग्रेव्ही टाकून घेतली आणि यावर गार्निशिंगसाठी मस्त थोडंसं पनीर किसून घेतलं आणि बारीक कट केलेली कोथिंबीरही मी ह्यावर ॲड केली. बघा कसली भारी दिसते ही आपली व्हेज भुना डिश. व्हेज भुना म्हणा, कोफ्ता करी म्हणा किंवा व्हेज मराठा असंही म्हणू शकता, पण टेस्ट मात्र अप्रतिम बनते. कोफ्ता तर केचपसोबत खाण्यासाठी एकदम मस्त बनला होता. सर्वांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि छान छान खा आणि अजिबात टेन्शन घेऊ नका. हो, मस्त व्यायाम करा. थँक्यू सो मच. बाय बाय.